मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रमा आता उठणं घेऊन अक्षय आणि आरोही समोर येते. अक्षय आरोही आता दोघीही पाटावरती बसलेले असतात. तेव्हा रमा अक्षयला आता गंध लावते आणि त्यानंतर आता लगेच रमा आरोहीकडे बघते. आपल्या आयुष्यात प्रेम आणि जिव्हाळा कायम राहावा म्हणून हे उठणं आपण लावतो असे आता रमा आरोहीला सांगू लागते. आणि सगळ्या वाईट गोष्टी आपल्यापासून लांब जाव्यात म्हणून आपण हे अभंगी स्नान करतो याचं महत्त्व आता रमा आरोहीला सांगत असते. आणि आरोही अगदी लक्षपूर्वक ते ऐकू लागते. आणि त्यानंतर आता रमा ही अक्षयचे औक्षण करते आणि प्रेमाने अक्षयकडे बघत आता रमा ही अक्षयच्या हाताला आता सुगंधित तेल लावते आणि तेलाने रमा अक्षयच्या हाताची आता मालिश करते. आणि आता सुगंधी तेल आपण कशासाठी वापरतो? आपली त्वचा सगळी निरोगी राहावी हे आता रमा याचं महत्त्व आता आरोहीला सांगते. तेव्हा अक्षय देखील आता आरोहीला समजावत म्हणतो की सगळ्या वाईट गोष्टी आपल्यापासून पळून जाव्या म्हणून तुझ्या आईने आता हे असं सुगंधी तेल लावलं आरोही. अक्षय म्हणतो की म्हणजे सगळ्या वाईट गोष्टी आपल्यापासून आता लांब पळून आजपासून आपण नव्याने सुरुवात करायची असे अक्षय आरोहीला समजावतो. आणि आपण आणि अक्षय जेव्हा एकत्र होतो त्यावेळेस आता अक्षय कसा बेडरूममध्ये आला होता आणि उठणं लावून घेत नव्हता त्यावेळेस आपण अक्षयच्या पाठीमागे येऊन अक्षयला कसे धरले हे रमाला आठवतं. आणि रमाने त्यावेळेस अक्षयला म्हटलेलं असतं की खरं तर मी उठणं नाही लाटणं घेऊन यायला हवं होतं. अक्षय म्हणतो का? तर रमा म्हणते की असे स्वतःच्याच नवऱ्याला लपून छपून कुणी उठणं लावत असतं का? आणि ते सगळे अनुभव आणि त्या सगळ्या घडलेल्या गोष्टी आता अक्षयच्या डोळ्यासमोर येतात. आणि त्यानंतर आता अक्षयने रमाला मिठीत घेतलं होतं आणि रमा अक्षयच्या मिठीत असतानाच रमाने अक्षयच्या हाताला कसं उठणं लावलं हे आता अक्षयला आठवते. आणि अक्षय त्या आठवणीत आता हरून गेलेला असतो. तर समोर रमा आता अक्षयला उठणं लावत असते. आणि रमा अक्षयला उठणं लावत असताना अक्षय म्हणतो की अगं रमा तू जशी मला हळद लावतेस असं मला वाटतंय. आणि त्यानंतर आता अक्षय हा रमाला लाडू बनवण्यासाठी कसा टेरेसवर आला होता. त्यानंतर अक्षय तो लाडू आता रमाच्या तोंडात घालतो. तर रमा प्रेमाने तिचं तोंड अक्षयच्या समोर घेऊन जाते. तर तिच्या तोंडातील तो लाडू अक्षय अर्धा आता आपल्या तोंडाने खातो आणि तोडतो. ते बघून आता रमा आणि अक्षय कसे आनंदी झाले होते हे दोघेही आता प्रेमाचे क्षण आता रमा अक्षयच्या डोळ्यासमोर येतात. आणि त्यानंतर रमा अक्षयला उठणं लावते. अक्षयचं उठणं लावून होता क्षणी इकडे आरोही म्हणते की अगं आई आता मला पण लाव ना उठणं. हसतच अक्षय आता आरोहीकडे बघतो आणि म्हणतो की अरे वा आरोहीला पण उठणं लावायचं. तर आरोही तिच्या शर्टाच्या बाह्या पाठीमागे घेते. आणि आता अक्षय हा आरोहीकडे बघतो. तर रमा आता आरोहीला उठणं आणायला जाते. आणि पुन्हा आता रमा औक्षणाचे ताट घेऊन येत आरोही समोर बसते. आणि आरोहीचं सुद्धा आता रमाने औक्षण केलेलं असतं. आरोहीला गंध लावून आता रमा ही आरोहीकडे बघते. आणि त्यानंतर रमा आता आरोहीला ओवाळते. रमा आरोहीला म्हणते की आरोही आता तू पाया पड. तर आरोही आता त्या औक्षणाच्या ताटाला नमस्कार करते आणि रमाच्या पाया पडते. आणि त्यानंतर आता आरोहीला रमा उठणं लावू लागते. तर आरोहीला खूप गुदगुद्या होऊ लागतात आणि आरोही हसू लागते. आरोही म्हणते की अगं आई खूप गुदगुद्या होत्यात. रमा म्हणते की अगं आरोही आणि तसंच होत असतं. आणि त्यानंतर रमा ही आता आरोहीला एकदम सुंदर अशी उठणं लावते. आरोहीच्या सगळ्या हातापायाला उठणं लावता क्षणी आरोही देखील खुश होते. आणि त्यानंतर त्या ताटामध्ये एक फळ ठेवलेलं असतं. तर आरोही त्या फळाकडे बघत म्हणते हे काय आहे? तेव्हा रमा म्हणते की रमा म्हणते की या फळामुळे आपल्यातील निगेटिव्ह एनर्जी लांब जाते आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येते. आणि याच दिवशी श्रीकृष्णाने नरकासूर राक्षसाचा वध केला होता. तेव्हा हे फळ आपल्या पायातील डाव्या अंगठ्याने फोडायचं असे रमा आरोहीला सांगते. तर तेवढ्यात इरावती आणि मालविका दोघीही वरून लगबगीने उतरत आता अक्षयला उठणं लावण्यासाठी खाली येत असतात. आणि रमाने अक्षयला उठणं लावल्याची आता इरावती बघते आणि जागीच थबकते. इकडे आरोही म्हणते की आई हे फळ डाव्याच अंगठ्याने का फोडायचं?
आणि कसं फोडायचं तर अक्षय म्हणतो की चल आरोही मी तुला दाखवतो आणि पटकन अक्षय आरोहीला घेऊन ते फळ कसं फोडायचं हे दाखवायला आतमध्ये घेऊन जातो. आणि त्यानंतर अक्षय आणि आरोही आतमध्ये जाता क्षणी इकडे मालविका आणि इरावती तिथे येतात. रागाने मालविका आता रमासमोर उभी राहते आणि म्हणते की रमा अगं तुला सांगितलं होतं आणि मी येणारच होते ना. तेव्हा रमा म्हणते की दुसऱ्याला उठणं लावण्याच्या अगोदर स्वतः आंघोळ करावी लागते. आणि लगेच आता रमा म्हणते की इरावती आत्या केली का हिने आंघोळ आणि मी काय त्यांना उठणं लावलं नाही लगेच, मी खूप वेळ वाट बघितली आम्ही तुमची. तेव्हा मालविका म्हणते की अहो इरावती मॅडम सांगा ना तिला, ती काहीही बोलते. तेव्हा रमा म्हणते की आहे का तुझ्याकडे मग काही बोलायला. रमा आरोहीला म्हणते की काय ग तू काहीही न करता मला माझा हक्क मिळाला. आणि लगेच रमा आता आरोहीचे आभार मानते आणि म्हणते की मी तुला सांगितलं होतं. रमा म्हणते मी तुला म्हटले होते हक्क मिळवण्यासाठी जबाबदारी घ्यावी लागते आणि ती कुवत तुझ्यामध्ये नाहीच आहे. ते ऐकताच आता मालविकाला काय बोलावे आणि काय नाही कळत नसतं तर इरावती डोक्याला हात लावते आणि रमा तेथून जाऊ लागते. तेव्हा मालविकाकडे बघत म्हणते की तुझी ना फक्त वेळ चुकली मालविका. ते ऐकताच आता इरावती मोठमोठ्याने हसू लागते आणि रमा तेथून निघून जाते. तर इकडे आता मालविकाला धक्का बसतो. इरावती म्हणते की ही रमाना आता डोक्यात जायला लागली, वेळ चुकली काय, आता बघ मी तुझी वेळ कशी चुकवते ते, असा निश्चय आता इरावती करते. आणि आता इरावती म्हणते की बघ आता रमा लक्ष्मी पूजनाच्या वेळेस काय होतं ते. आणि इकडे आता अक्षय बेडरूममध्ये येतो आणि अक्षय आता बेडरूममध्ये येताच आता विचार करतो आणि विचार करतच अक्षयच्या डोक्यात विचार येतात की खरं तर आम्हाला ही दिवाळी साजरीच करायची नव्हती, पण रामाने इथे येऊन सगळंच बदलून टाकलं. आणि तेवढ्यात आता अक्षयचे लक्ष कॉटवर असलेल्या त्या कुर्त्याकडे जाते. त्या कुर्त्याकडे बघत अक्षय विचार करतो की अरे हा कुर्ता तर रमाने माझ्यासाठी काढून ठेवला वाटतं. आणि अक्षयला आठवतं की मागच्या ज्यावेळेस रमा एकत्र होती त्या दिवाळीच्या वेळेस रमाने कसा कुर्ता काढून ठेवला होता आणि अहो अशी हाक मारत रमा कशी आपल्याकडे आली आणि तिने तो कुर्ता दाखवत अक्षयला म्हटलेले असते की अहो बघा ना ही मी कशी मॅचिंग कलरची साडी घातली, तेव्हा तुम्हीसुद्धा हाच मॅचिंग कलरचा कुर्ता घालायचा, आपण कसे एकदम सारखे दिसलो पाहिजे. रमा म्हणते की माझं ठरलंय. तर अक्षय खुश होतो आणि हसतच अक्षय रमाला म्हणतो की हा तर खूप बालिशपणा वाटतोय. रागाने अक्षयकडे बघत रमा म्हणते तुम्हाला हा बालिशपणा वाटतोय का, पण कधीतरी हा बालिशपणा सुद्धा करायचा असतो आणि घालाने तुम्ही हा कुर्ता, असे रमा अक्षयला सांगते. रमा म्हणते की असं जर कधी बालिशसारखं वागलं ना तर आपल्याला अजून एन्जॉयमेंट होईल आणि बालिशपणाने जर असं वागलं तर प्रेम टिकून राहतं, असे रमा अक्षयला बोलते. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की अगं रमा काहीही काय. तर रमा आता रुसून बसते आणि रमा म्हणते की मला तुमच्याशी बोलायचेच नाही. बाकीचे जण बघा ना कसे मॅचिंग कपडे घालतात आणि तुम्ही ना तुमचंच खरं करून दाखवता. अक्षय म्हणतो की म्हणजे सेम रंगाचे जर कपडे घातले तर प्रेम टिकून राहतं, याच्यापेक्षा बालिश दुसरं काहीच नाही रमा. रागाने रमा आता अक्षयला म्हणते की तुम्हाला नाही घालायचे का कपडे, नका घालू राहू द्या. तसंही माझ्या म्हणण्याचा तुम्हाला थोडाच काही फरक पडणार आहे का. रमा म्हणते बरोबर आहे, मी तर बालिश आहे, माझी काय किंमत आहे. रमा म्हणते की त्याचं काय आहे, सगळं ना मलाच पडलेलं असतं, तुम्हाला ना त्याची काही किंमतच नाही. मी काय विचार करते काय कसं काय करते ना याची कोणतीच तुम्हाला किंमत नसल्याची रमा आता रागाने अक्षयसमोर भांडून आता अक्षयला सांगते. आणि रमा म्हणते की या माणसाने ना माझं सगळं अट्रॅक्शनच घालून टाकलं. हसतच आता अक्षय म्हणतो की अट्रॅक्शन नाही इम्प्रेशन. तर रमा म्हणते की तेच ते. आणि त्यानंतर रमा म्हणते की आता ही वेळ आहे का माझी इंग्रजी दुरुस्त करण्याची. रमा म्हणते की आता तुम्ही माझ्या भावना समजून घ्या, मी तुम्हाला सांगते की आपण मॅचिंग कपडे घालूयात. रमा म्हणते की जाऊ द्या तुम्हाला ते ऐकायचं नाही, फक्त माझ्या इंग्रजीतल्या चुका काढायच्या ना. रमा म्हणते की जाऊ द्या तुम्हाला नाही घालायचे ना कपडे नका घालू, कारण माझ्या या आवडीनिवडीची तुम्हाला काही किंमतच नाहीये. आणि रमा म्हणते की एकदा तुम्ही आता हे कपडे नाही घालायचे ना नका घालू जाऊ द्या. तर अक्षय म्हणतो एकदा माझ्याकडे तर बघून बघ. तेव्हा रमा म्हणते की नाही बघायचं मला तुमच्याकडे आणि नका घालू तुम्ही हे कपडे, असे म्हणत आता रागाने रमा एकटक नजरेने पाठीमागे बघत असते. आणि त्यानंतर आता रागाने आता अक्षय त्याच्या अंगातील शर्ट हा रमाच्या अंगावर फेकतो. तेव्हा रमा तो शर्ट बघते आणि लगेच पाठीमागे अक्षयकडे बघते. तर रमाच्या आवडीचा कुर्ता आता अक्षयने घातलेला असतो आणि तो बघून रमा ही अक्षयकडे बघतच राहते. तर अक्षयला सुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि रमाचे ऐकून अक्षयने सुद्धा तिच्या मॅचिंग कलरचा कुर्ता घातलेला असतो.
रमा फक्त आता अक्षयकडे बघतच राहते आणि ते बघता क्षणी प्रेमाने हसतच आता खुश होऊन रमा अक्षयला मिठी मारते आणि रमा अक्षयच्या मिठीत येताच आता अक्षयला सुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि अक्षयसुद्धा रमाला प्रेमाने आपल्या प्रेमाच्या मिठीत घेतो आणि त्यानंतर अक्षय रमाला म्हणतो की खरं आहे रमा तुझं, या अशा मोठ्या होण्याच्या नादात, जबाबदारी घेण्याच्या नादात आता छोट्या छोट्या अशा गोष्टी आपण विसरून आपण त्या आनंदाला पारखं होतो. आणि अक्षय म्हणतो की म्हणूनच मी ठरवलंय तुझ्या हातचा ड्रेस प्रत्येक दिवाळीला तुझ्या चॉईसचा ड्रेस घालायचा. ते ऐकताच आता रमा खुश होते आणि होकार देते आणि त्यानंतर रमा अक्षयला म्हणते की हॅप्पी दिवाळी आणि दिवाळीचं स्पेलिंग देखील रमा म्हणून दाखवते. तेव्हा अक्षय खुश होतो आणि म्हणतो की अरे वा, बायको आता इंग्रजीसुद्धा शिकायला लागली. आणि त्यानंतर आता अक्षय रमाला आय लव्ह यू करतो तर रमाला अजून चूर होते आणि खाली बघते तर अक्षय रमाकडे बघतो आणि ती घडलेली सगळी आठवण आता इकडे अक्षयच्या डोळ्यासमोर येते आणि अक्षय आता समोर त्या कुर्त्याकडे बघतो. तो कुर्ता आता रमाने अक्षयसाठी काढून ठेवलेला असतो आणि त्या कुर्त्याकडे बघत आता अक्षय म्हणतो की पण हा कुर्ता कुठल्या रंगाचा आहे आणि हा कुर्ता तिच्या साडीला मॅच करेल का, असे म्हणत अक्षय थोडा बाजूला जाताच इरावती तिथे आवरून येते आणि म्हणते की काय बोलतोयस अक्षय, कोणता कुर्ता आणि कुणाच्या साडीला मॅच करतो. आणि इरावती त्या कुर्त्याकडे बघते तर अक्षय म्हणतो नाही नाही काही नाही इरावती आत्या. आणि त्यानंतर विचार करत इरावती इकडे तिकडे बघू लागते. अक्षय म्हणतो काय झालं इरावती आत्या. तेव्हा आता इरावती म्हणते की काही नाही, अरे लक्ष्मीपूजनाविषयी बोलायला आले होते आणि रमाने लक्ष्मीपूजनाला काय ठरवलं माहिती आहे ना तुला. अक्षय आता खुर्चीवर बसतो तर इरावती म्हणते की म्हणजे तिने तुला सांगितलंच असेल नाही का. अक्षय आता डोक्याला हात लावतो. इरावती म्हणते की ती आता लक्ष्मीपूजन करणार आहे अक्षय आणि तू जर बाहेर गेला आणि तू जर ते बघितलं तर तुला त्रास व्हायला नको म्हणून मी तुला इथे सांगते. इरावती म्हणते की बघितलं का अक्षय, आता जरी तिची फॅमिली तिच्याबरोबर नसली तरी ती कशी वागते ते. इरावती म्हणते की कशी ती कधीही आपल्या घरात येते काय, जाते काय, वागते काय, कशी तू बघितलंय ना अक्षय. आणि लगेच आता इरावती म्हणते की मला ना जे आठवलं ते मी फक्त तुझ्याशी शेअर करायला आले. अक्षय अरे 7 वर्षापूर्वी याच दिवशी, याच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सीमा वहिनीसोबत काय झालं तुला आठवतंय ना अक्षय. आणि ते मला अजिबात राहवलं नाही म्हणून मी तुला सांगायला आले आणि म्हणून आपण लक्ष्मीपूजन साजरी करत नाही. रमाला शोधायला सीमा वहिनी बाहेर पडली होती याच दिवशी. आणि तेव्हा काय घडलं अक्षय तुला माहिती आहे ना. तर अक्षयला आता त्रास होऊ लागतो. इरावती म्हणते की आणि त्यानंतर 7 वर्षे ही रमा कुठे गायब झाली होती आणि आज अचानक ती इथे आली आणि लक्ष्मीपूजन करायचं म्हणते आणि इथे येऊन लक्ष्मीपूजन साजरी करून सगळी दिवाळी साजरा करण्याचा तिचा जो आनंद आहे ना तो मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही असे इरावती अक्षयला बोलते, कारण त्याचा मला खूप त्रास होतोय अक्षय. आणि तेवढ्यात आता मालविका ही इरावती समोर कॉफी घेऊन येते तर इरावती म्हणते की जाऊ दे अक्षय आता तू ही कॉफी घे. तर अक्षय आता इरावतीकडे बघतो आणि इरावती अक्षयला कॉफी देते. त्या कॉफीमध्ये मालविकाने आता राग येण्याची पावडर टाकलेली असते आणि इरावती म्हणते की हाच मार्ग आहे आपल्याकडे आणि आपण फक्त हे पाहत राहायचं, याच्या पलीकडे दुसरं काहीच आपल्या हातात नाही. तर अक्षय ती कॉफी पिऊ लागतो आणि इरावती आता मालविकाला खुणावते आणि म्हणते की या कॉफीमध्ये बरोबर काही टाकलंय ना. तर मालविका आता मानेनेच होकार देते आणि हाताच्या खुणेने मालविकाने आता एक नाही त्या कॉफीमध्ये 2-2 गोळ्या टाकल्याचे आता इरावतीला मालविका सांगते. आणि त्यानंतर आता मालविका म्हणते की 2 नाही 3 टाकल्या वाटतं. तर इरावती आता लगेचच अक्षयकडे बघते आणि अक्षय आता कॉफी पित असतो. अक्षयकडे बघत आता इरावती विचार करते की आता माझे शब्द आणि या कॉफीमध्ये टाकलेल्या गोळ्या, तेव्हा आता मला काहीच करायची गरज नाही असा विचार करून इरावती आता अक्षयकडे बघते. आणि इरावती विचार करते की आता रमा तुझी दिवाळी ना एकदम सुंदर झाली अशीच तू समज. आणि इकडे आता आई आजी सुद्धा तिथे आलेली असते आणि मंगला मावशी आणि पंकज काकाला बघून आजी म्हणते की फार बरं झालं तुम्ही इथे आली ती. आणि वेळ सुद्धा कशी बदलत असते बघा ना आणि वेळेनुसार सगळ्या गोष्टी सुद्धा कशा बदलतात हे बघितलं ना तुम्ही. तेव्हा आता पंकज काका म्हणतो की आजी अहो वेळ कुठे सांगून येते का. पंकज काका म्हणतात की आता झालं गेलं, गंगेला मिळालं, तुम्ही आमचं मनापासून स्वागत केलं त्याचंच सगळं काही आलं. पंकज काका म्हणतो की या वर्षी आमची सुद्धा दिवाळी अगदी हॅप्पी होणार आहे कारण आम्हाला सुद्धा रमाच्या हातचं फराळ खायला मिळणार आहे असे मंगला मावशी आता आय्याजीला सांगते. आणि आय्याजी सुद्धा खुश होते आणि हसतच आय्याजी त्यांचं स्वागत करते. तर पंकज काका म्हणतो की पण जावई बाप्पू कुठे. तेवढ्यात रमा आता फराळ घेऊन तिथे येते आणि त्यानंतर आता रमा ते
फराळाचे ताट आता आर्थासमोर ठेवते तेव्हा आर्थासुद्धा नवीन कपडे घालून तयार झालेली असते. आर्था आता रमाकडे बघते आणि म्हणते की रमा काकू, मला वाटतंय की काका आज तुझ्या मॅचिंगचा ड्रेस घालून येणार आहे. आणि तेवढ्यात नवीन कपडे घालून आता आरोही फळतच तिथे येते आणि पटकन आता त्या फराळातील लाडू घेण्याचा प्रयत्न करू लागते. तर तेवढ्यात रमा म्हणते की आरोही, अगोदर सगळ्याला लक्ष्मीपूजन आणि दिवाळीचं विश कर आणि मग खा. तर आरोही आता रमाकडे बघते आणि तेवढ्यात आता नवीन कपडे घालून पार्थसुद्धा तिथे येतो आणि पटकन आता त्या ताटातील करंजी आपल्या हातात घेतो. तेव्हा लगेच रमा पार्थला सुद्धा म्हणते की अरे, सगळ्यांच्या अगोदर पाया पड आणि नंतर खा. तेव्हा पार्थ म्हणतो अगोदर मी करंजी खातो आणि नंतर पडतो. तर रमा म्हणते अजिबात नाही बरं का पार्थ. आणि पटकन आता आर्था, आरोही आणि पार्थ तिघेही आता सगळ्यांच्या पाया पडतात. आणि त्याच वेळेस आता इकडे तारा तिथे बसलेली असते आणि त्या सगळ्यांकडे बघत असते. तर पंकज काका आता ताराला म्हणतात, काय तारा बाळा, तू नाही पाया पडणार का? रागाने तारा म्हणते अजिबात नाही. रमा म्हणते की जाऊ द्या. आणि त्यानंतर रमा आता पंकज काका आणि मावशीला टेबलवर जेवायला म्हणजे दिवाळीची ते पदार्थ खाण्यासाठी बसवते आणि सगळ्यांना मोठ्या आवडीने रमा आता पदार्थ देते. आणि सगळेजण आता रमाच्या हातचे ते फराळ आवडीने खाऊ लागतात. ते फराळ खाता क्षणी आयाजी म्हणते, वा रमा, किती सुंदर टेस्ट आहे. आणि त्यानंतर आता सीमासुद्धा ते फराळ खाऊ लागते. त्यानंतर सीमा आता तिच्या हातातील बावलीसाठी सुद्धा फराळ घेते आणि म्हणते हिलासुद्धा खायचंय. आणि मोठ्या आवडीने सगळेजण आता रमाच्या हातचं फराळ खातात. सगळेजण एकमेकाला आता शुभ दीपावली असे म्हणत विश करतात. आणि तेवढ्यात इरावती आणि मालविका मोठ्या आयटीने आता अक्षयला कॉफी पाजून बाहेर घेऊन येतात. हसतच पदर ओढवत इरावती आता त्यांच्या समोर येते आणि म्हणते की अरे वा, फराळ करताय वाटतं. आणि इरावती आता आय्याजीला म्हणते की आई, ही चकली तू खा, मालविकाने बनवली बरं का. तर आय्याजी म्हणते बरं. आणि त्यानंतर रमा ही अक्षयकडे बघते आणि अक्षयने खरंच आपल्या आवडीचा कुर्ता घातला हे आता रमाला दिसतं. रमा म्हणते की मला माहिती, गेली 7 वर्षे तुम्ही दिवाळी केलेली नाही, पण मला असं वाटतंय की या वर्षी आपण. तर तेवढ्यात अक्षय म्हणतो की ओ आरके मॅडम, तुम्हाला काय करायचं ते करा, कारण घर तुमचंच आहे, आम्ही फक्त या घरात पाहुणे आहोत. तर आता रमा ही अक्षयकडे बघते आणि अक्षय आता मुलांना म्हणतो की चला मुलांनो, खादाडून झालं असलं तर चला आता. आणि ते ऐकताच आता रमाला धक्का बसतो. इकडे आता इरावती दिवाळीचा फराळ करत मालविकाला म्हणते की अजून तर नाटकाचा पुढचा अंक तू पाहिला नाही मालविका, तुला संध्याकाळी बघायला मिळेल. तेव्हा आता रमा अक्षयला म्हणते की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काय झालं होतं ते मला माहिती नाही, पण त्यामुळे आईंना त्रासही झाला होता एवढं मला माहिती. आणि जे काही झालं होतं त्यामुळे खरोखर आईंना त्रास झाला होता हे देखील मला माहिती आहे, असे रमा अक्षयला बोलते. आणि अक्षय आता रमाकडे बघतो. तर आता रमा ही अक्षयला कोणते सत्य सांगणार की जेणेकरून अक्षयचा राग पुन्हा आता जाणार आणि पुन्हा आता रमा ही भन्नाट अक्षयसोबत लक्ष्मीपूजन करून आता रमा ही अक्षयच्या मनातील गैरसमज कशी दूर करते आणि कोणते सत्य आता रमा अशी अक्षयला सांगते की जेणेकरून अक्षयच्या मनातील गैरसमज दूर होऊन रमा आणि अक्षय पुन्हा कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.